तर भावांनो, आमच्या दोघांनाही आज सुट्टी असल्यामुळे आम्ही दोघं चाललो होतो भिवाड्याच्या गार्डन मध्ये सकाळ सकाळी चालण्यासाठी, कारण की आमच्या दोघांचंही वजन खूप वाढलं होतं. त्यामुळे आम्हाला वजन कमी करायचं होतं. त्यामुळे भिवाड्याच्या गार्डन मध्ये पोहोचलो आणि तिथं थोडंसं चालायला लागलो. 2 दिवस झाले पाऊस पण पडून गेला होता, त्यामुळे गार्डन हिरवगार झालं होतं आणि गार्डन मध्ये प्राणी पण असे फिरत होते. मांजर आम्हाला भेटली मध्येच रस्त्यामध्ये चालता चालता. थोडासा वॉर्मअप करून घेतला, थोड्याशा उड्या मारल्या. आता आपल्याला पाठीचा त्रास असल्यामुळे थोडासा पाठीचा पण वर्कआउट करून घेतला आणि माझ्या पोटाची पण चरबी वाढली होती, त्यामुळे मला पोट पण कमी करायचं होतं. त्यामुळे पोटाचा पण थोडासा वर्कआउट करून घेतला आणि त्या वर्कआउट 3-4 तास करून झाल्यानंतर आम्ही चाललो होतो घरी. अक्षरशः पूर्ण घामाने मी भिजलो होतो, त्यामुळे घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आता मला व्हायचं होतं फ्रेश, त्यामुळे पहिल्यांदा कॉलगेट घासून घेतलं आणि बायको जे हातरून होते ती हातरून उचलून फटाफट हातरून भेटे घालून ठेवत होती. फ्रेश होऊन झाल्यानंतर आता मला दुसरं काम करायचं होते, म्हणजे ब्लॅक कॉफी प्यायची होती. त्यामुळे ब्लॅक कॉफीचा मग घेतला, 2 कॉफी ब्लॅक कॉफी टाकली त्याच्यामध्ये आणि गरम पाणी ओतून घेतलं. हा मग मी बायकोला तिला सरप्राईज दिला होता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. तर ती बोलली काय ब्लॅक कप दिला, तर बोललो मॅजिक वाला कप आहे, तो गरम पाणी वत आणि नंतर मॅजिक. तर बघ, ब्लॅक कॉफी मध्ये 2 लेमन पिऊन घेतले. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता. त्याच्यामध्ये 2 लिंबू पिया आणि उपाशी पोटी ब्लॅक कॉफी पिऊन घ्या. आता मी ज्यावेळेस घरी असतो त्यावेळेस माझं रोजचं झालं की शिवाने माझ्या खात्यावर बसते आणि शिवानेला घेऊन मला त्या पॅसेज मध्ये फिरायचं असतं. डाएटवर असल्यामुळे आम्हाला हलका फुलका नाश्ता करायचा होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की इडली करूया. आता इडली करायची म्हटल्यावर सांबाराला मसाला पाहिजे होता, त्यामुळे मी खाली गेलो. खाली जाऊन दुकानात मधनं सांबार मसाला घेऊन आलो. 3 पुढे 10-10 रुपयाच्या 3 पुढ्या घेतल्या आणि घरी आलो. त्या सांबारच्या पुढ्या घेऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा बायकोच्या हातात मॅचल्या पुढ्या दिल्या, तर मस्तपैकी सांबार, खोबऱ्याची चटणी आणि इडली आपल्या समोर नाश्ता तयार झाला होता. समोर आपला नाश्ता आला. माझ्या समोर आलेला नाश्ता मग पटकन माझ्या शिवाज्ञाने तिच्या समोर घेतला. शिवाज्ञाने समोर नाश्ता आल्यानंतर शिवाज्ञाचा डायलॉग बघा काय इडली सांबार चटणी चटणी चटणी. फटाफट नाश्ता पण करून घेतला होता, कारण की भूक खूप लागली होती आणि आपल्याला जायचं होतं गणपतीची शॉपिंग करण्यासाठी, कारण की 2 दिवसावरच गणपती आलेत आता आणि आपल्याला गणपतीचं सामान पण खरेदी करायचं होतं.